जवळ जवळ आदेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पालाकणे गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक यांचं इथं आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. सलामीची जोडी त्वरित पाठवून द्यायची. पालाकणे संघाच्या संघनायकांना विनंती असेल, फार उशीर होतोय. क्षेत्ररक्षण एकदम नटून थटून सज्ज झाले. सलामीची जोडी त्वरित पाठवून द्या प्लीज. पालाकण्या संघाच्या संघनायकांना विनंती असेल आणि आपले राखीव प्रतिनिधी सुद्धा समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे आहेत दोन्ही संघांना. दोन्ही संघांना विनंती असेल, आपला राखीव प्रतिनिधी जर समालोचन कक्षामध्ये नसेल तर चेंडू पडायच्या आतमध्ये यायचा आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी बहाल करण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. महत्वाची सूचना असणाऱ्या प्रत्येक संघासाठी. पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेट प्रेमींना, आयोजकांना प्रेमभरा नमस्कार आणि शुभकामना आहे. सामन्याला सुरुवात होते. जय हनुमान पालाकणे आणि जय हनुमान भरे. पालाकणी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. 2 सलामीचे बॅटर असतील. युवराज आणि जयेश अशी सलामीचे 2 बॅटर्स मैदानामध्ये सज्ज होताना आपण पाहतोय. आजच्या दिवसासाठी आपल्याला लाभलेले 2 पंच नामदेव पाटील दापोडे आणि कुलदीप थले वेहले थोडीशी खेळपट्टीची पाहणी करतायत. यष्ट्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, ठीकठाक करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. युवराज आणि जयेश अशी सलामीची जोडी. पंच आपापली जागा घेण्याची तयारी करतायत. ज्ञानदेव पाटील मेन अंपायरच्या रूपामध्ये प्रथम आणि नंतर स्क्वेअर लेग कुलदीप थले असे 2 पंच आपापली जागा घेताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर जय हनुमान भरे संघाकडनं स्वतः संघनायक पहिलं वैल षटक, पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. सुमित गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेचं पहिलं वैल षटक आहे. एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक, एक गली क्षेत्रामध्ये सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक, एक पॉइंट क्षेत्रामध्ये एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर अशी ऑफ साईडचे क्षेत्ररक्षण. ऑन साईडवर जर नजर टाकली तर एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड ऑन आणि उर्वरित 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करणार.
करण्यात आले. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनवर दोन सीमारेषेवर दोन क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा येतो, सामन्याला सुरुवात होते. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गुडल्या स्पॉटवर टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासाच बाहेर कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि पहिलाच चेंडू निर्धाव होतोय. कुठल्याही पद्धतीने धाव मिळत नाही या चेंडूवर. तोच सुमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. युवराज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पालाकने संघाकडनं सलामीचा बॅटर्स. सुमित आपल्या बॉलिंग मार्कवर दूर 20-21 पावलांचा रनअप सर्कल सीमारेषेवरनं गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा युवराज साठी. यावेळेस ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. पुन्हा एकदा चेंडू डॉट होतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही, मिलन होत नाही. याचाच अर्थ चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक डॉट बॉल रूपात चेंडू अडवतोय आणि चेंडू परत करतोय साथी क्षेत्ररक्षकामार्फत गोलंदाज सुमित याला. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना स्वतः संघनायक गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिले दोन चेंडू हाताळण्यामध्ये चांगलं यश आलेलं दिसतंय सुमित याला. तोच सुमित पुन्हा एकदा यावेळेस ब्लॉक मध्ये टाकला. शानदार फटका, कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका. कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जमिनीला घासत पुसत सरळ निघून जातोय 4 धावांसाठी. खोलतो युवराज आणि आपल्या संघाची स्कोरिंग सुरू करतोय. बिन बाद 4. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 3 चेंडू खेळून झालेले आहेत. सुमित पुन्हा एकदा युवराज साठी राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. मात्र या चेंडूवर मोठा फटका मारण्याची मोठी संधी होती. संधी हुकले आणि चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक व्यवस्थित अडवतोय. कुठल्याही पद्धतीने धाव मिळत नाही. डॉट चेंडू होतोय. धाव संख्या मात्र स्थिर आहे. बिनबाद 4. सुमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. युवराज साठी सलामीचा बॅटर. 4 या धाव संख्येवर फलंदाजी करतोय. एक कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहावयास मिळाला. यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासाच बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर जातो म्हटल्यानंतर ज्ञानदेव पाटील यांची लगेच खून येते. वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एका एक्स्ट्रा धावेनेशी संघाचं धावफलक पुढे सरकलं जातंय. बिनबाद 5 या धाव संख्येवर. सुमित पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे. ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू मिडॉन सर्कल मध्ये चेंडू निघून जातो. मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाने एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि सफल सुद्धा झाले. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धाव संख्या बिनबाद 6 पालकने संघाची. सुमित पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 7 या धाव संख्येवर. नाणेफेकी हारल्यानंतर जय हनुमान पालाकने संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. या चषकामध्ये आजच्या 3ऱ्या दिवसातील ही पहिली लढत दोन संघामध्ये. चेंडूला क्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्टंप वरनं निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नो वाईटची खून होते. चेंडू यष्ट्यांच्या मागनं निघून जातोय. वाईट चेंडू होतोय. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 8. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू म्हटला की तो मर्यादित षटकामध्ये वाईटच घोषित होतोय. एक चांगला डिसिजन पंच ज्ञानदेव पाटील यांचा. सुमित पुन्हा एकदा यावेळेस त्यांच्या समोर फलंदाज असणारे जयेश.
चांगला चेंडू आहे, प्रतिम चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू आहे, मात्र यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली आणि लगेचच दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकने धावफलक पुढे सरकला जातोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 9. सुरुवात एकंदरीत जर म्हटली तर चांगली झालेली आहे संघाची. कुठल्याही पद्धतीने त्यांचा विकेट बहाल झालेला नाही, याचाच अर्थ सुरुवात थोडीशी चांगली झालेली आहे. आणखी गती थोडीशी वाढवावी लागणार आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा सामना म्हटला की जवळजवळ 40च्या आसपास संघ तो जातोय, तो निश्चितच करून एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचतोय असं चित्र आपण नेहमीच बघतोय. थोडासा खेळ थांबलेला आपण पाहतोय, कारण पाण्याची गाडी आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये येते. एक पाण्याची गाडी जोपर्यंत आहे तोपर्यंत खेळ थांबला जाईल. विनंती असेल की आपण पुढील सामन्याकडे वळूया. पुढील साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय पारधी बाबा धामणगाव दोन्ही संघांनी आपण जर आला असेल तर आपली उपस्थिती आम्हाला कळवायची आहे, कारण चालू सामन्यातील पहिली लढत संपल्यानंतर लगेचच 2 संघामध्ये नाणेफेकी होईल. साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय पारधी बाबा धामणगाव. दिलीपजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. इतिशी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. जयेशजी पाटील यांचं सुद्धा आगमन होतंय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दिलीपजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. जम्बो नावाने प्रसिद्ध असलेले, क्रिकेटमध्ये त्यांना जम्बो नावाने म्हटले जाते आणि अतिशय त्यांच्या सत्रामध्ये एक चांगला गोलंदाज आणि चांगला अष्टपैलू खेळाडू जम्बो म्हणून प्रसिद्ध होता. बऱ्याच वेळेला त्यांच्या विरुद्ध आम्ही खेळलेलं सुद्धा आहे, मात्र सलोकी पलो करून सोडायचे आम्हाला. जम्बो सरांकडे जर बघितला तर समालोचन क्षेत्रांमध्ये सुद्धा ते थोड्या वेळ उतरले होते, कोचच्या रूपात सुद्धा होते आणि 40+ ते अध्यक्ष सुद्धा होते काही काळ. आणि निश्चितच क्रिकेटचे धडे रुपेशजी ठाकरे यांना, रवीजी मांजरे यांना, जे आपल्या परिसरामध्ये जेवढे क्रिकेटर झालेत त्यांचे ते कोच असणार आहेत. निश्चितच रुपेशजी ठाकरे यांना लेदर चेंडूवर खेळण्यासाठी सुद्धा त्यांचंच मार्गदर्शन होतं. त्यांच्याच सल्ल्याने, त्यांच्याच मार्गदर्शनाने लेदर क्रिकेटर रुपेशजी ठाकरे सुद्धा खेळलेत. अतिशय क्रिकेट क्षेत्रामध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये दिलीप जम्बोजीने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. निश्चितच करून त्यांची प्रशंसा करावी लागेल. सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकातील पहिला व्हायला चेंडू, चांगला चेंडू आहे, ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, कट करण्यात आला आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण करण्याची जी संभावना होती ती सहजगत्या पूर्ण होते दोन्ही फलंदाजांकडनं, 2 बॅटर्समधनं. याचाच अर्थ धावसंख्या 1नी पुढे सरकली जाते. डबल स्पिगर्समध्ये पालकना संघ पोहोचतोय बिनबाद 10 या धावसंख्येवर.
धीरज गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. जय हनुमान भरे संघाचा दुसरा गोलंदाज. थोडीशी खेळाडूला दुखापत झालेली आपण पाहतोय आणि तो लगेचच सावलीच्या आश्रयाला जाऊन बसलाय. त्याच्या जागेवर 12वा प्रतिनिधी मैदानामध्ये. ओके चालू करा. चार षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जय हनुमान पालाकने संघाची धावसंख्या आहे बिनबाद 10. षटकातील दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय धीरज आणि धीरज समोर फलंदाज असणारे युवराज. युवराज 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एकंदरीत 4 चेंडूंचा युवराजने सामना केलाय. यावेळेचा चांगला चेंडू आहे. हवेत चेंडूला भिरकावला. झेल सुटतोय आणि युवराजला लाईफ मिळते, जीवदान मिळते. एक धाव पूर्ण करण्याची संधी सुद्धा मिळते. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. पालकने संघाची धावसंख्या वाढली जाते बिनबाद 11. एक सोपा झेल होता पॉइंट क्षेत्रामध्ये, मात्र झेल सुटतोय आणि धीरज पुन्हा एकदा पुढे सरसावल्यात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधनं चेंडूला भिरकावलंय सीमारेषेच्या बाहेर. हवाई चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. थोडासा उरपीस टाकलेला चेंडू, आपल्या पावलांचा पुरेपूर उपयोग केला. चेंडूला व्यवस्थित बघितला आणि सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर धाडला 6 धावांसाठी. 6 धावसंख्या वाढली गेली. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तसाच टोला चेंडू सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून गेला 6 धावांसाठी. सहानी धावसंख्या भराभर वाढली गेली आहे. बिनबाद 23. नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते. त्या संधीचं आता परत सोनं करताना आपण दोन्ही फलंदाजांना बॅटर्सना पाहतोय. खास करून जयेश आक्रमक मूड मध्ये आलेला दिसतोय. लागोपाठ 2 चेंडूवर 2 अप्रतिम षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार जर आला तर षटकाराची हॅट्रिक होईल जयेशकडनं. तसा प्रयत्न जयेशला करावा लागेल षटकाराची हॅट्रिक करण्यासाठी. मात्र पहिले 2 षटकार अप्रतिम षटकार, देखणे षटकार, प्रेक्षणीय षटकार त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहावयास मिळाले. धीरज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट जयेशसाठी. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने पहिला टप्पा खाल्ल्यानंतर सरळ सीमारेषेच्या बाहेर समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी 4 धावांसाठी.
तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते रोहन, आणि रोहन समोर युवराज सॉरी जयेश असणारे फलंदाजी करण्यासाठी. PN स्पोर्ट पालकने आयोजित या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील पहिली लढत दोन संघामध्ये होते. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी भरे संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करत असताना पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान पालकने संघाची स्थिती अतिशय मजबूत होताना आपण पाहतोय. बरोबर 14च्या सरासरीने वाटचाल करत आतापर्यंत त्यांनी बिनबाद 28 धावा बनवल्यात. उर्वरित दोन षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होते, कशा पद्धतीने धावांचा ओघ या मैदानामध्ये या चषकामध्ये पाहावास मिळेल. धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट जयेश साठी. चांगला चेंडू आहे, हलक्या चेंडूला पुश करण्यात आलेला चेंडू शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये निघून जातोय. स्वतः गोलंदाज धावत येतोय, चेंडू अडवतोय, चेंडू फेकी होते. दरम्यान एक धाव पूर्ण करण्याची संधी दोन्ही बॅटर्सना मिळते. एकनी धावफलक वाढला जातोय. जय हनुमान पालकने संघाची धावसंख्या होते बिनबाद 29. आता मात्र दोन्ही बॅटर्स मध्ये काहीशी बातचीत होते, चर्चा होते, एक रणनीती आखली जाते दोन्ही बॅटर्स मध्ये. आणि लगेचच युवराज सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. धीरज समोर. धीरज तयार. 10-12 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. चेंडू लेग स्टंप वर होता, लेग स्टंप वरनं कट करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा, स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू होतोय आणि पुन्हा एकदा दोन फलंदाजामध्ये बातचीत होते, चर्चा होते. तर हरीश निश्चितच करून प्रयत्न करत असेल हरित की जास्तीत जास्त स्ट्राईक मला देण्याचा प्रयत्न कर, असं युवराजला काहीतरी त्यांनी कानमंत्र दिला असावा. मात्र धीरज पुन्हा एकदा यावेळेस का अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव होतोय चेंडू. सुरेख मारा करतोय रोहन. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केले आपल्या संघासाठी. पहिल्या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या गोलंदाजाने 19. मात्र धीरज हलवार मारलेला चेंडू टाकलेला चेंडू हवेत फिरकावलाय. झेल टिपण्याची दाट शक्यता, मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. थँक्यू. धाव संख्या वाढली जाते 6 बिनबाद 39. पहिल्या चेंडूवर नशिबाचा चौका मिळाला. गोलंदाजाचं मनोबल थोडस खच्ची झालं आणि दुसऱ्या चेंडूवर लगेच षटकार. म्हणजे गोलंदाजाला जर चांगल्या पद्धतीने साथ द्यायची असेल, गोलंदाजाचं मनोबल जर वाढवायचं असेल तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. धीरज रोहन पुन्हा एकदा हवेत, मात्र यावेळेस चेंडू आहे शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण, चेंडूचा पाठलाग करतो, चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते. दरम्यान चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश येते दोन्ही बॅटर्सना. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव संख्या झालेली आहे बिनबाद 41. अतिशय सुरेख वाटचाल, एक मजबूत स्थिती पालकने संघाची. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर आतापर्यंत दोन्ही बॅटर्स मध्ये
पहिल्या विकेटसाठी बरोबर 41 धावांची पार्टनरशिप झाले. एक सुंदर आणि छान पार्टनरशिप दोघांमध्ये. मला वाटतंय प्रत्येक षटकामागे पाण्याची गरज भासते. सकाळच्या सत्रामध्ये पंचांना विनंती असेल पाण्याची जेव्हा गरज भासत असेल ना तर पहिल्या 2 षटकानंतरच पाणी मागवा. प्रत्येक षटकामागे पाणी मागू नका मैदानाच्या आतमध्ये, अन्यथा सर बरोबर 3 षटकांसाठी 25 मिनिट वेळ खर्च झाला या सामन्यामध्ये. नंतर आपण करूया. शेवटच्या षटकासाठी गौरवसाठी गोलंदाजी दिले. गोलंदाज गौरव, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न आहे, थोडासा ब्लॉक मध्ये होल मध्ये टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू होतो. एष्ट्यांच्या मागे एष्टरक्ष चेंडू अडवतोय, चेंडू परत करतोय गोलंदाज गौरव याला. धाव संख्या मात्र स्थिर आहे, बिनबाद 41. गौरव पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू फलंदाजाला चकवून वाकवून निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण गौरव याचा. स्लॉक ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गौरव याला पसंती दिले. जय हनुमान भरे संघाचा हा शेवटचा अंतिम गोलंदाज. आतापर्यंत 2 चेंडू त्याने डॉट काढलेत आपल्या संघासाठी, महत्वपूर्ण 2 चेंडू. तोच गौरव पुन्हा एकदा, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. कुठल्याही पद्धतीने धाव मिळणार नाही, निर्धाव चेंडू होतोय. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये गौरव याला यश येते. धाव संख्या मात्र स्थिर आहे, बिनबाद 41. आणि यावेळेला चेंडूला भिरकावलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर धाव संख्या वाढली जाते 6 बिनबाद 47. 26 धाव संख्येवर जयेश फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख फेकण्यामध्ये यश आलं होतं गौरव याला. मात्र चौथा चेंडू त्यांनी थोडासा ओरपीस टाकला, एष्ट्यांचा वेध घेतला. मात्र गौरव पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू हवेत आहे, झेल सुटला जातोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून जातो 4 धावांसाठी. आपली नजर एकदम तीक्ष्ण ठेवायची. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, त्वरित डीजे बंद करायचा आहे. 51 धाव संख्या झालेली आहे, बिनबाद 51. 2 बॅटर्स मध्ये सलामीसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जय हनुमान पालाकने संघाचे 2 बॅटर्स युवराज आणि जयेश. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. गौरव यांनी टाकला शॉर्ट चेंडू, पूल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि अशा पद्धतीने फलंदाज, शेवटचा चेंडू होता आणि अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 51 धाव संख्या झालेली आहे. आता मात्र साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय पारदीबाबा धामणगाव 2 संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी त्वरित हजर राहायचंय. साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय पारदीबाबा धामणगाव. हॅलो
साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय पारधी बाबा धामणगाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, आपली टॉस करण्याची वेळ झालेली आहे, त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. अन्यथा चालू सामन्यातील पहिला चेंडू पडायच्या आत एखादा संघनायक जर आला नाही तर आलेल्या संघाला टॉस विन घोषित केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक जर नाही आले तर 4 षटकांवरील सामना एका षटकाने कमी करण्यात येईल. याचाच अर्थ 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. पुन्हा एकदा विनंती करतोय साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय पारधी बाबा धामणगाव संघाच्या संघनायकांना की आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित हजर राहायचं आहे. साई स्पोर्ट वडाचा पाडा संघाच्या संघनायकांचं आगमन होताना आपण पाहतोय. जय पारधी बाबा धामणगाव संघाच्या संघनायकांना विनंती असेल की त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. या जंबो सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया. 2 संघामध्ये नाणेफेकी होते, एका बाजूला धामणगाव तर दुसऱ्या बाजूला वडाचा पाडा. छापा असा कॉल केलाय धामणगाव संघाच्या संघनायकाने, मात्र काटा वडाचापाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकले. प्रथम 4 षटकामध्ये नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी. काय उद्दिष्ट असेल गोलंदाजी करण्यामागे? किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये. जास्त वेळ काय घेत नाही. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकी हरलात, दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा. वडाचापाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धामणगाव संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले. ओल टू रवी मांजरेकर. हॅलो 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 चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन स्पर्धेचा दिवस 3रा. काही कारणास्तव 2 दिवस या स्पर्धेमध्ये हा आवाज ऐकायला तुम्हाला मिळाला नाही, कारण थोडासा इश्यू होता. जाऊया मैदानमध्ये. सलामीला 2 बॅटर आले, धीरज आणि रोहन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विवेक. धावांची आवश्यकता किती? 52 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू एक तडाखा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळेल फक्त न फक्त एकच. आणि धीरज आपला अकाउंट ओपन करतोय. धाव संख्या 1. हो, आणि स्वतः फलंदाज बाहेर निघतो की काय? पहिला गडी बाद, रोहन बाद. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहताना हा फलंदाज यांनी क्रीज सोडलेला आहे. पहिला गडी बाद होतोय. धाव संख्या 1 बाद 1. जतीन हा नवीन बॅटर. बाद होतोय फलंदाज रोहन.
धावसंख्या 1-1. हॅलो, विवेक थोडा वेळ हवेत चेंडू. आमच्या मुख्य मंचालाही सलामी, दिलीप जंबोलाही सलामी. षटकार 6. सहा धावांनी धावसंख्या झालेले 7. 1-7. आणि अजित यांनी षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. जतीन यांनी षटकाराने अकाउंट ओपन केलेले. धावा झाले 1-7. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज विवेक. चांगली गोलंदाजी हाताळतो. एक उंच पुरा असा गोलंदाज. पॉवर प्लेचे षटक आहे, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न चालू आहे. चेंडू दंदन दंदन करीत सीमारसे बाहेर जाण्यास अडवलाय, पण ह्या चेंडूवर धावा मिळतील 2. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेले 9. बावन्न धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या आतापर्यंत पहिले षटक चालू 1-9. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करताना गोलंदाज विवेक. फटका फसलाय. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक घेतो. सोपा सुंदर झेल सोडतोय. धरतीला दान करतोय आणि एक जीवनदान म्हणायला हरकत नाही फलंदाजाला. परंतु 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 1-10. हॅलो, प्रणेश पाटील याचकडून पालकने संघाला शुभेच्छा देतात. खूप खूप धन्यवाद. आर्टिल मूवीज वर आपण या सामन्याचं थेट प्रेक्षेपण पाहता. खूप खूप धन्यवाद. हा डॉट बॉल. आरटी मूवीचे मालक रुपेश ठाकरे. हे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. 2006 सालापासून या स्पर्धेमध्ये ते उतरलेले आहेत आणि तेव्हा कुठलीच टेक्निकल नव्हती. अगदी 2 कॅमेरे दाखवण्याच्या ह्याच्यात ना एक असा आपण चेंजर कसा त्या पद्धतीचा उपयोग करून 2 कॅमेऱ्याचा उपयोग करत होता हा रुपेश ठाकरे. आज टेक्निकल मध्ये खूप बदल झालाय. त्याच्यामुळं त्यांना साथ मिळाली होती पंडित तालके यांची. आता क्रिकेट सुद्धा खूप उंचावर गेलेलं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय अभि. थोडा वेळ हवेत चेंडू हे क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर झेल. दुसरा फलंदाज फेल. धावसंख्या आहे ती 2-10.
फटका सुंदर होता परंतु त्याच्यात ताकद झोकता आली नव्हती. त्याच्यामुळे झेलचीच्या रूपाने गडी बाद होतो. दुसरा 2 बाद धावसंख्या झालेले 10. 4 षटकामध्ये 52 धावांची आवश्यकता आहे टीम भरे संघाला. मित्रांनो, ज्यांनी उशिरा आपले मोबाईल चालू केले असतील त्यांच्या माहितीसाठी चालू असणार सामना भरे वर्सेस पालकने या दोन संघामध्ये. स्ट्राईकवर सुमित, गोलंदाजी मार्कर गोलंदाजी अभि. भीम टोला, वज्र टोला, चेंडू सीमर से बाहेर गेला. षटकार 6. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता गोलंदाज येताना पार करतोय. सुंदर फटका, अगदी टायमिंग पहा किती सुंदर. चेंडू बॅटला लागला, त्याला मोहर लागली होती षटकाराची आणि चेंडू भिरकावून दिला सीमार से बाहेर. 6. सर्व संघांना सूचना आहे, बॉल मध्ये काही खराबी किंवा हरवला जर पाण्यात गेला तर नवीनच चेंडू दिला जाईल. याची सर्व संघांनी दक्षता घ्यायची. देखील फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव मिळेल. एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1ने वाढली. धावसंख्या झालेली 17. 2 बाद 17. पालकने गावचे सुपुत्र उमेश पाटील, विकेट किपर बॅट्समन यांचे आगमन झालेले. पुन्हा एकदा फटका फसलाय की काय प्रयत्न चालले होते परंतु नाही. त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार 6. जयेश पाटील सोन्या बैलवाला, परंतु जयेशच्या हाताला चेंडू लागलाच नाही. जयेश पाटील याच्या हातातून झेल सुटलाय. धावसंख्या झाले 23. गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा तडाखा पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या सुद्धा मस्तकाला दस्तक. षटकार. अगदी तोलून मापून मारलेले हे षटकार आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाले 29. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज अभि याचा त्याचा सामना करेल फलंदाज सुमित. मागडा ठरला अभि. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल फक्त ना फक्त 1. एका धावने धावसंख्या झालेले 30. आता मात्र माझ्या गुणलेखक सांगतायत की चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 22 धावा हव्या आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सुमित यांची. त्याचप्रमाणे त्याला साथ देतो जतीन. जतीन हा बाद झाला परंतु एक षटकार मारून गेला. एकूण या सामन्यामध्ये आतापर्यंत 4 षटकार लगावलेले आहेत. सुमित यांचे 2, जतीन यांचा 1 आणि 1 षटकार आला होता धीरज याच्या बॅटमधून. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, म्हणजे 11च्या सरासरीने धावा जमा करायचे आहेत. मी नेहमी म्हणतो जेव्हा संघाला धोका तेव्हा बिनधास्त ठोका, आणि ते ठोके मात्र आलेले आहेत. फलंदाज सुमित याच्या बॅटमधून 2 षटकार महागडा ठरला. या षटकामध्ये तब्बल 20 धावा दिलेले आहेत अभि यांनी.
त्याला घाई करा मित्रांनो. नंतर आपल्याला ठाऊक आहे कमी षटकाचे सामने खेळावे लागतात. यानंतर होणारा सामना टीम जय पारदे बाबा धामणगाव आणि टीम साई स्पोर्ट वडाचा वाडा. तिसरं षटक ना हे खूप महत्वाचं षटक असते आणि ते हाताळण्यासाठी आलाय विनीत. सामना जर विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर या षटकामध्ये या धावा रोखाव्या लागतील. जो अडथळा आहे सुमित हा दूर करावा लागेल. सामना पुन्हा एकदा भरेच्या बाजूने झुकवायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. खूप चांगला चेंडू, वेगात आलेला चेंडू, रक्षकाला निष्ठा पकडता आलेला नाही. डॉट बॉल. ह्या चेंडूंची आवश्यकता आहे पालकने संघाला. 12 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता होती. 22 आता 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. सोडून दिला चेंडू परंतु अंगावर ब्रश होऊन चेंडू एष्ट्यावर आदळतोय. तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या झालेले किती? धावसंख्या झालेले 30. भोईर यांचं आगमन झाले. मी दादा विनंती करतोय आपली जागा ही मुख्य मंचावर आहे. आपण मुख्य मंचावर येऊन अगदी सन्मानाने स्थानपन्न व्हा. भगवानजी भोईर आपण या. तुमच्या विना हे मंच सुन आहे. नवीन बॅटर ऋषी. चांगला फटका एकदा मिळतोय. दुसरीचा हा ना हा ना हा ना. चेंडू पकडला होता परंतु तो त्वरित एष्ट्यानं लावला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. परंतु या 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या झालेले 32. डावकरी हाताचा बॅटर. झेलचीच काय झेल पकडला. या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल म्हणायला हरकत नाही. चौथा गडी बाद. युवराज याने स्वतःला झोकून दिलं होतं. युवराज सिंगची आठवण देताना हा युवराज आज झेल पकडला. चौथा गडी बाद झालाय. धावसंख्या आहे 32.
हवेत हॅलो हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, अजून एक गडी बाद. तर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16. जिथे 1 रन होती तिथे 3 धावा दिल्यात. या 3 धावा तर महाग नाही पडणार ना. 1-2 का 4 झालेले. 6 चेंडू 16 धावा. गोलंदाज आलाय मोनिकेत. हो, चांगला चेंडू. ह्या चेंडूंची गरज आहे. पालकने सांगायला एखादा मोठा फटका मारावाच लागेल सामन्यात पुन्हा वापसी करायचा असेल भरे संघाला तर. आणि ही बिमर की बिमारी. 1+1 मिळतील धावा 2 आणि पुढचा चेंडू फ्री. बाईच्या रूपाने आलेले एक धाव आणि पंचांचा हेलिकॉप्टर सुद्धा फिरलाय. कुठेही मारा, कसाही मारा, फक्त धावचीच्या रूपाने बाद होऊ नका हा इशारा पंच देत आहेत. पंच कुलदीप थले मॅन फ्रॉम वेळे आणि पंच ज्ञानदेव पाटील मॅन फ्रॉम दापोडे ही यवन जोडी. आणि हे मैदान त्यांच्या खूप परिचयाचं झालेलं आहे. कारण जी नाईट टुर्नामेंट पूर्णपणे या 2 पंचांनी गाजवली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2026 चे हेच ते पंच. षटकार. पहा, एक खराब चेंडू त्याचा कसा फायदा उठवलाय. धावसंख्या 6 ने वाढलेली, धावसंख्या वाढून झालेले 44. आता मात्र चेंडू शिल्लक किती आहेत. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता.
4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 4-8 प्रत्येक चेंडूवर 2 धावा. बोल होगी तेरी दांडी गुल, क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. गॉन. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 धावा. पहिला सामना रंगतदार. हवे चेंडू फटका फसलाय. झेल चित्रपट गडी बाद. धावांची आवश्यकता आहे 8. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सामना आता होता कुठे आणि सामना आणून ठेवलाय कुठे. चांगली गोलंदाजी. नवीन बॅटर विभाज. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे 8. दोन चेंडू 8 धावा. महत्वाचा चेंडू आहे. चेंडू अडवणे आता आवश्यक झाले, कारण आता एक चेंडू मध्ये कंपल्सरी 7 धावा करायचे आहेत. जर गोलंदाजांनी मनामध्ये आणला ना तर सामना जिंकू शकतो टीम भरे संघ. कारण एखादा स्वैर चेंडू सामन्यामध्ये वापसी करू शकतो, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. हॅलो, आता आमच्या पालखण्यावाल्यांच्या मुखावर तेज आलाय, कारण एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे एखादा खराब चेंडू घात करू शकतोय, कारण हा क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कोणीही बाकीत करू शकत नाही. अशा असंख्य मॅच माझ्या कारकिर्दीत तरी गेलेले आहेत. आणि पंच सांगतात का डॉट बॉल. सामना जिंकला टीम पालकने संघाने. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच लगेचच कोण आहे. त्यांनी फलंदाजी केली जयेश. 28 धावा कुठून काढल्या, तोच ठरलाय जयेश मॅन ऑफ द मॅच.